पण आता मॅम तुम्ही सगळं देशच व्यापून टाकला, म्हणजे आमच्यासाठी कोणताही मतदारसंघ सोडायचा असं ठरवलं की काय तुम्ही? बरोबर. नाही, पण आता एक मतदारसंघाकडे येऊयात. छोटासा प्रश्न आहे माझा की महायुतीत सगळं अलबेल आहे का इकडे? कारण की चंद्रकांत पाटलांचं एकंदरीत ती काही स्टेटमेंट्स येतात, तर ते कसं काय मॅनेज करणं, की त्यांच्याशी बोलणं झालंय का तुमचं? बघा, मी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे आणि आमच्या नेत्यांनी आदरणीय गिरीश भाऊंनी पण संपर्क केलेला आहे. मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांचे सगळे पार्टीचे नेते असतील, त्यांनी पण संपर्क केलेला आहे. आणि मी सगळ्यांना हेच सांगेल की बघा, ही निवडणूक काही व्यक्तिगत वाद पुढे आणायची नाही आहे. आज त्यांच्याकडे एक गोष्ट आहे तर माझ्याकडे पण 2 गोष्टी आहे सांगण्यासारख्या, पण मी ते पुढे आणत नाही. मी एवढे दिवस संयमच ठेवलेला आहे. नक्कीच काम करत असताना जेव्हा ते दुसऱ्या पक्षात आहे, आज मी दुसऱ्या पक्षात आहे, आज जरी आम्ही महायुतीत असलो, प्रत्येकाला असं वाटतं की माझा पक्ष पुढे गेला पाहिजे, माझा पक्ष वाढला पाहिजे. तर त्या अनुषंगाने छोट्या मोठ्या घटना होतच असतात, ते काही नवीन आहे अशातलं नाही आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही महायुतीत आल्यानंतर आणि आपला अजेंडा सेट झाल्यानंतर, तर त्या अजेंडावर आपण काम केलं पाहिजे, ना की रक्षा खडसेने आमचं असं केलं आणि ते केलं किंवा मी परत त्यांच्याबद्दल काही बोललं पाहिजे. ह्या गोष्टींना तथ्य नाही आहे. आपण मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, तर ही निवडणूक आपल्याला मोदी साहेबांसाठी आपल्याला लढवायची आहे. ह्या अनुषंगाने जर त्यांनी विचार केला तर मला असं वाटतं हे विषय पुढे येणारच नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.